ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हल्ला प्रकरणामध्ये गाडीची तोडफोड करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे। हल्ला करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्याला 10 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। काल रात्री पुण्यातील साने गुरुजी स्मारक येथील व्याख्यानाला निखिल वागळे येत असताना रस्त्यामध्ये गाठून 4 ठिकाणी त्यांच्या गाडीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता। या हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आता मोठी कारवाई करत भाजपच्या 10 कार्यकर्त्यांना अटक केली आहे। अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमोल, निखिल वागळे ज्येष्ठ पत्रकार त्यांच्यावरती पुण्यामध्ये हल्ला झाला आणि त्यानंतर आताची महत्त्वाची अपडेट्स, कोण आहेत हे नेमके कार्यकर्ते? तृप्ती, खरं तर हे फक्त भाजपच नाही तर महायुतीमधले आणि त्याचबरोबर पतित पावन संघटनेतले जे काही पदाधिकारी आहेत त्यांचा समावेश आहे। एकूण 10 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता या 10 जणांना पर्वती पोलिसांनी अटक केलेली आहे। प्रामुख्याने यामध्ये दीपक पोटे जे माजी नगरसेवक आहेत, गणेश घोष, गणेश घेरला, बापू मानकर, स्वप्नील नाईक, प्रतीक देसडला, दुष्यंत मोहोळ आणि अजित पवार गटाचे दत्ता सागरे असे एकूण 10 जण आहेत। त्यांना आता पोलिसांनी अटक केलेली आहे। दुपारीच पोलिसांनी एक प्रेस नोट जारी करून आरोपींना अटक करून त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल असं सुद्धा म्हटलेलं होतं। आता अटक केलेली आहे। पुढची कारवाई पोलीस कशा पद्धतीने करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चित अमोल, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।